अन्नपूर्णा अन्न हे पूर्ण ब्रह्म या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत. नमस्कार. आज बनवूया जेवणाची रंगत वाढवणारी जवस चटणी. Like, comment, and subscribe. 100 ग्रॅम जवस घेतलेले मी, लसूण घेतलेला आहे, कढीपत्ता, लाल मिरची पावडर, मीठ घेतले, तीळ घेतलेत, शेंगदाणे घेतलेत, जिरे घेतले. केसांसाठी ना खूप छान असते ही, केसांची ग्रोथ वाढते. हे जवस भाजून घेऊ, स्लो गॅसवर भाजून घ्यायचे म्हणजे चांगले भाजले जातील ते. आणि थंडीच्या दिवसात ना ही चटणी खाल्ली जाते, कारण हे सगळे पदार्थ ना गरम असतात, म्हणून थंडीच्या दिवसात ही चटणी खाल्ली जाते. स्लो गॅसवर भाजून घ्यायचे आणि थोडेसे असे ना तडतड करायला लागले का मग काढून घ्यायचे. जवस भाजत असतानाच मी तीळ टाकून घेणार आहे, तीळ पण याच्यातच भाजून घेणार आहे. याच्यातच मी जिरे टाकून घेणार आहे, जिरे पण भाजून घेणार आहे. हे सगळं ना मी स्लो गॅसवर भाजते, म्हणजे ना खूप छान भाजलं जातं. आणि जवस जरा फुटायला लागले का मग गॅस बंद करून काढून घ्यायचं. हे भाजून झाले आणि याचा ना असा तडतड आवाज यायला लागलाय. मी आता गॅस बंद करून ठेवू. हे भाजून झाले, आता हे काढून घेऊ. मी कढईमध्ये ना थोडेसे तेल टाकणार आहे, जास्त नाही टाकायचं. शेंगदाणे भाजून घेणार आहे, त्याच्यातच थोडासा लसूण भाजून घेणार आहे. शेंगदाणे पण स्लो गॅसवर भाजून द्यायचे. शेंगदाणे आणि लसूण पण भाजून झालाय, हे पण काढून घेऊ. कढीपत्ता पण गरम करून घ्यायचा. कढीपत्ता ना कुरकुरीत होतावर गरम करून घ्यायचा, म्हणजे मिरची टिकायला ना मदत होते. कढीपत्ता पण ना भाजून झालाय आणि एकदम कुरकुरीत झालाय. आता गॅस बंद करून हे मिक्सर मधून सगळं वाटून घ्यायचंय. हे थंड करून घेतले जवस आणि ते हे मिक्सरच्या भांड्यात मध्ये टाकायचं. लाल मिरची पावडर टाकायची, मीठ पण टाकून घ्यायचं, कढीपत्ता पण टाकून घ्यायचा आणि हे सगळं ना वाटून घ्यायचंय. मिरची ना वाटून झाली आणि एकदम मस्त वाटून झाली. आता प्लेटिंग करून घेऊ. Like, comment, and subscribe.